मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 1 तारखेला अनेक प्रकल्पांचा उद्घाटन आणि काही प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। या संदर्भातली माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली आहे। नागला बंदर येथे खाडी किनारपट्ट्यात नवीन जे काही डेव्हलपमेंट आहे त्यासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 त्याचा लोकार्पण सोहळा तसेच समता नगर परिषद 1997 ची जी लोक विस्थापित झाली होती त्यांना ठाणे महानगरपालिकेने मोफत घर देण्याचा महत्त्वाचा प्रकल्प शिवाजीनगर येथील स्वर्गीय कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावाने उभारण्यात येणार आहे। हा उद्देश इमारतीचा भूमिपूजन सोहळा चिंतामणराव देशमुख यांच्या नावावरती जी काही संस्था चालू आहे तसेच IAS IPS USC अकॅडमी जी काय चालू आहे या इमारतीचा भूमिपूजन स्वर्गीय कैलासवासी बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये होणार आहे। 12 वेगवेगळ्या समाज बांधवांसाठी 3500 स्क्वेअर फूट जागा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे। समाज भवन त्यांचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आनंदनगर येथे दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये एका खासगी बिल्डरांकडून फसवणूक झालेली असून आमदार प्रताप सरनाईक यांनी या नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या। तसेच आमदार प्रताप सरनाईक या संबंधित विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत, त्यांनी या लोकांशी संवाद साधला। या लोकांनी देखील त्यांना आपल्या मागण्या निवेदनाद्वारे कळवल्या होत्या। याबाबत त्यांनी आज थेट या नागरिकांसमवेत आयुक्तांची भेट घेतली आणि संबंधित नागरिकांच्या व्यथा आयुक्तांकडे मांडल्या। आयुक्तांनी ब्लॅकलिस्ट करणं असे आदेश आयुक्तांनी संबंधित बिल्डरला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारे या लोकांना लवकरात लवकर पोझिशन मिळेल याची जबाबदारी आयुक्तांनी घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे या लोकांना लवकरात लवकर पोझिशन मिळेल याची जबाबदारी आयुक्तांनी स्वतः घेतलेली आहे। 90% लोकांनी या प्रकल्पामध्ये कर्ज काढून आपले पैसे गुंतवलेले आहे। 3 वर्षापासून या लोकांवरती अन्याय झालेला असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। तर या लोकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आयुक्तांनी स्वतः घेतल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। तसेच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही नागरिकावरती अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय आणि लवकरात लवकर या लोकांना पोझिशन मिळेल आणि बिल्डरला नुकसान भरपाई द्यावी लागेल याची दखल आम्ही घेणार असल्याचे यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे। भागातील अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि त्याचबरोबर काही प्रकल्पांचं लोकार्पण, काही प्रकल्पांचं भूमिपूजन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 1 तारखेला सकाळी 11 वाजता हे करतोय। प्रामुख्यानं नागला बंदर येथे जी नवीन खाडीकिनारा डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे। त्याचं भूमिपूजन बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 याचं लोकार्पण तसंच समता नगर येथे 1997 साली जी लोक विस्थापित झाली होती त्या विस्थापितांना महापालिकेच्या वतीनं मोफत घरे देण्याचा प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ शिवाजीनगर येथील कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावानं उभारण्यात येणार असलेल्या बहुउद्देशीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ तसेच आपल्या चिंतामणराव देशमुख यांच्या नावानं जी प्रशिक्षण संस्था चालू आहे IAS IPS आणि UPSC MPSC ची अकॅडमी जी चालू आहे त्याच्या इमारतीचं भूमिपूजन समारंभ हा कैलासवासी साहित्यकार बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये होईल आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी दामजी श्यामजी या विकासकाकडून कन्स्ट्रक्शन TDRच्या धर्तीवर ह्या MMR क्षेत्रातील पहिलं सिंधुताई सकपाळ प्रशिक्षण केंद्र तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र याचं काम पूर्ण झालेलं आहे। त्याचं लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होतं आणि हे समारंभ झाल्यानंतर शेवटी विहंग व्हॅली जवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर ह्या देशातील 12 राज्यातील सगळ्या प्रमुख लोक जी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये राहतात त्यामध्ये बंगाली आहेत, गुजराती आहेत, राजस्थानी आहेत, कर्नाटकचे लोक आहेत, केरळाचे आहे, आंध्र प्रदेशचे आहे, ओरिसाचे आहेत, ख्रिश्चन कम्युनिटी आहे, अशा सगळ्या 12 कम्युनिटींना जवळजवळ 2,500 ते 3,000 स्क्वेअर फूटची जागा महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार आणि त्या समाज भवनाचं भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता आनंदनगर येथे होणार आहे। त्यामुळे